आज आपण हेअर ट्रान्सप्लांटबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट जी प्रोसिजर आहे. सो मेनी पीपल दे हॅव अ क्वेरीज दॅट हाऊ मच टाईम डज इट टेक आणि ती प्रोसिजर कशी होती, केस कुठनं काढतात वगैरे वगैरे. सो इन दिस व्हिडिओ वी विल डिस्कस ऑल दीज थिंग्स. सो फर्स्ट ऑफ ऑल हेअर ट्रान्सप्लांटमध्ये जो डोनर एरिया आहे, तो डोनर एरिया म्हणजे जी तुमची मागची केस असतात, तर तिथूनच आपण ते केस घेतो आणि आपण पुढच्या भागाला किंवा जिथे तुम्हाला नाही आहे त्या भागाला आपण ते इम्प्लांट करत असतो. म्हणजे आपले स्वतःचेच केस घेऊन आपण त्याला तिथे इम्प्लांट करतो. दुसरी गोष्ट, आय ऑलवेज टेल माय पेशंट की इवन यू अंडरगो दिस हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, बट यू हॅव टू टेक मेडिकल ट्रीटमेंट ऑल्सो. कारण की हेअर ट्रान्सप्लांट ही जी प्रोसिजर आहे, सो दॅट इज अ करेक्टिव्ह मेथड. इट इज नॉट अ क्युरेटिव्ह मेथड. म्हणजे आपण फक्त करेक्शन करतोय की जिथे तुम्हाला केस नाही आहेत, तर जिथे आहे तिथनं काढून आपण जिथे नाही आहे तिथे ते इम्प्लांट करतोय. सो फॉर युअर एक्झिस्टिंग हेअर, म्हणजे जे आता तुमची केस आहेत आणि ज्यांची गळतीची प्रोसेस आता चालू झालेली आहे, तर त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेणं हे आवश्यकच आहे. सो मेडिकल ट्रीटमेंट जी आहे, म्हणजे इवन आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट, आपण ट्रान्सप्लांट केलेले केसही चांगले राहावे आणि जे आहेत तेही लवकर जाऊ नये, म्हणून त्यानंतरसुद्धा ट्रीटमेंट घेणंही गरजेचं आहे. मग पेशंटची क्वेरी असते की ओके, प्रोसिजर ती किती वेळ चालते, व्हॉट इज द ड्युरेशन. सो युजली ट्रान्सप्लांट प्रोसिजर इट टेक्स 6 to 8 hours. म्हणजे त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक्स्ट्रॅक्शन जे आहे तर ते 2 ते 2.5 तास आणि इम्प्लांटेशन जे आहे तर ते 2 ते 3 तास आणि मध्ये जे काही ब्रेक्स असतात ते सगळे धरून आपण साधारणतः एक 6 ते 7 तासाची प्रोसिजर पेशंटला सांगतो. मग हेअर ट्रान्सप्लांटसाठी ॲडमिशन लागतं का? सो नो, इट इज जस्ट अ 1 day प्रोसिजर. देन डू यू गिव ॲनेस्थेशिया? सो येस, वी डू गिव लोकल ॲनेस्थेशिया. म्हणजे जसं आपण दाताची ट्रीटमेंट करतो, तर दाताच्या ट्रीटमेंटमध्ये आपण फुल बॉडी ॲनेस्थेशिया घेत नाही. फक्त लोकल, म्हणजे जेवढा भाग आपल्याला ऑपरेट करायचा आहे फक्त तेवढ्याच भागाची भूल आपण देतो. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आपण फक्त डोक्याला ऑपरेट करत आहोत, तर फक्त आपण डोक्यालाच भूल देतो. त्यानंतर ॲडमिशन वगैरे लागतं का? सो नो, यू डोंट रिक्वायर अन ॲडमिशन बिकॉज इट इज जस्ट 1 day प्रोसिजर. मग हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये आपण परत आपलं रुटीन वर्क चालू करू शकतो? सो आय टेल माय पेशंट की सपोज इफ यू आर वर्किंग फ्रॉम होम किंवा तुमचं स्वतःचा काही छोटा मोठा बिझनेस आहे जिथे तुम्हाला एक्सटर्नल ॲपिरन्स जास्त नाही आहे किंवा जिथे तुम्हाला काही ऑफिशियल मीटिंग्ज नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं जे नॉर्मल रुटीन आहे ते इवन 2nd डेपासनं सुद्धा चालू करू शकतात. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळी सुट्टी घ्यायची गरज नाही आहे. परंतु हां, जर तुम्हाला काही ऑफिशियल मीटिंग्ज असतील किंवा तुमचं बाहेर ऑफिसमध्ये काम असेल, तर मग त्या केसमध्ये 2 ते 3 दिवसाची सुट्टी घ्यायला काही हरकत नाही. का? कारण की आपण हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर साधारणतः 3rd किंवा 4th डेला किंवा काही पेशंटमध्ये 2nd डेला थोडीशी फोरहेडवर स्वेलिंग येते आणि मग ती स्वेलिंग आल्यामुळे तुमचा ॲपिरन्स जो आहे तर तो ॲपिरन्स तसा चांगला दिसत नाही. ओके, नाव बऱ्याचदा काही पेशंट जे असतात की दे गेट सम वेकेशन्स. सपोज त्यांना एक 10-15 दिवसाच्या सुट्ट्या आहेत आणि मग त्यांना हेअर ट्रान्सप्लांट पण करायचं असतं, परंतु ट्रान्सप्लांट झाल्यानंतर कदाचित त्यांचा कुठेतरी बीचवर वगैरे जाणं किंवा बाहेर फिरायला जाणं असे पण प्लॅन्स असतात. तर सो आय टेल पेशंट की युजली यू शुड नॉट कीप सच प्लॅन्स. का? कारण की हेअर ट्रान्सप्लांट नंतर इमिजिएटली तुम्ही रुटीन वर्क चालू करू शकता, बट यू शुड अवॉइड एनी विगरस ॲक्टिव्हिटी किंवा यू शुड अवॉइड गोईंग इन सन फॉर लॉंगर ड्युरेशन. म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला कुठेतरी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवाव्या लागतात आणि हे कमीत कमी 10 ते 15 दिवस तुम्हाला करावं लागतं.
मग त्या केसमध्ये इवन तुमचं जिमिंग पण जे असतं, तो आपण सांगतो की 15 दिवस तुम्ही फक्त एक नॉर्मल हे करा, जिम करा, मग किंवा नॉर्मल साधा वॉक आणि वेट लिफ्टिंग वगैरे ह्या ज्या विगरस ॲक्टिव्हिटी आहे, सो यू शुड कम्प्लिटली अवॉइड दिस ॲक्टिव्हिटी फॉर 15 डेज. आता अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो की ओके, कॅन आय हॅव अ ड्रिंक ऑर कॅन आय डू अ स्मोकिंग? सो वी टेल पेशंट की ड्रिंक्स जे असतं तर बिफोर सर्जरी 1 or 2 days अँड आफ्टर सर्जरी फॉर 4-5 days यू कॅन ड्रिंक. And even it's better to avoid smoking also. In fact, smoking you should avoid completely because smoking it will affect your hair growth further also. So you should avoid these two things.